भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु। तदात्मनियनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रीरामकृष्ण लीला प्रसंग याच्या 66व्या वर्गामध्ये। मागच्या वर्गामध्ये आपली काय चर्चा झाली त्याची थोडीशी उजळणी करूया आणि मग पुढे जाण्याचा प्रयत्न करूया। मागच्या वर्गामध्ये जो एक विशिष्ट मुद्दा आपण घेतला होता, ज्याच्यावरती लीला प्रसंगकार ऋषीप्रवर सारदानंदजी महाराजांनी खूप भर दिला की अवतारांचा प्रवास हा कसा असतो की त्यांना जीवनाच्या उषक काळीच शरणागती लाभलेली असते, त्यातून निस्वार्थ वृत्ती पूर्णपणे त्यांच्यामध्ये रुजलेली असते आणि त्यातून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड कर्म आपल्याला त्यांनी केलेले हे बघायला मिळतात। आणि आपला प्रवास पूर्ण उलटा असतो। आपल्याला सांगितले गेलेलं आहे की स्वामीजींनी सांगितले विशेष करून निस्वार्थ सेवा निस्वार्थ सेवा निस्वार्थ सेवा, आणि त्या निस्वार्थ सेवेतून आपल्याला ती शरणागती आणि ती निस्वार्थता लाभणार आहे, जेणेकरून आपल्याला मोक्ष प्राप्त होईल। त्याच्यानंतर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आपण त्याची चर्चा केली होती आणि मग शेवटचे काही मिनटं आपण ही चर्चा केली होती की भगवान श्रीरामकृष्ण कसे सत्य संकल्प होते। थोडीशी अजून एक उजळणी म्हणजे अशी करूया की लीला प्रसंगाचा आपण साधक भाव याची चर्चा करत आहोत। साधक भावामध्ये भगवान श्रीरामकृष्णांची दक्षिणेश्वरी ते आले, त्याच्यानंतर त्यांची ती प्रथम दर्शन, त्याच्यानंतर भैरवी ब्राह्मणी तांत्रिक साधना, त्याच्यानंतर जटाधारीचं आगमन। मी हे पुन्हा उजळणी का करतोय, ठळक उजळणी ज्याला म्हणूया, कारण की काही कारणास्तव, काही कारण म्हणजे जिथे जिथे जसा संदर्भ लागला तसं तसं कदाचित आपण थोडंसं असं आपल्याला वाटतं की आपण मुख्य स्ट्रीमच्या बाहेर गेलेलो आहोत का। आपण चर्चा करत आहोत जटाधारी आलेले आहेत आणि दिवाळीच्या आधीच्या वर्गामध्ये त्यांना कसं त्या बालरामचंद्रांचं दर्शन झालं त्या मूर्तीमध्ये, आणि ते दर्शन फक्त जटाधारींनाच व्हायचं आणि भगवान श्रीरामकृष्णांनाच व्हायचं, कारण की त्यांच्या मनाची स्थिती तशी होती। हे दर्शन त्यांनाच का व्हायचं, आम्हाला का होत नाही, तर त्याचं कारणाचं स्पष्टपणे उल्लेख करून सांगतात की इतकी उच्च धारणा
या दोघांची होती, म्हणजे जटाधारींची पण आणि भगवान श्रीरामकृष्णांची, की त्यांच्या जीवनामध्ये त्यांची मनाची जी जडणघडण अशी होती की संस्काराचं ज्याला म्हणतो की खेच ही त्यांच्या जीवनात कुठेच बघायला मिळत नाही. आणि आपले संस्कार आणि प्रापंचिक आकर्षण याच्यामुळे काय घडत असतं की इतके उच्च जे तत्व आहेत याची कदाचित बौद्धिक झेप आपण तिथपर्यंत पोहोचते आपले, पण हे सगळे उच्च तत्व जेव्हा आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण आचरणात आणायला जातो तर तिथे मात्र आपलं पूर्ण ज्याला म्हणतो की दम निघून जातो. आणि म्हणूनच ती जी रामललाची ती सगळी बाललीला जी भगवान श्रीरामकृष्णांनी जटाधारींनी बघितली आहे की कसे ते पाण्यात खेळतात, हट्ट करतात, फिरायला घेऊन जा म्हणतात वगैरे वगैरे, सगळं त्याची चर्चा आता मी पुन्हा रिपीट करणार नाही, त्याची पण केलेली आहे. पण ती सगळी आपल्याला बघायला का मिळत नाही? कारण की आपली ती पात्रता आपल्याकडे ती नव्हती किंवा नाही आहे सध्या. आणि ही सगळी चर्चा झाल्यानंतर जी मागच्या वेळेस जिथे आपण थांबलो होतो की भगवान श्रीरामकृष्ण हे सत्यसंकल्प होते, सत्यसंकल्प होते. आणि याची चर्चा करत असताना आपण बघितलं होतं की जे महापुरुष असतात, जे ब्रह्मज्ञानी असतात, त्यांचा अहम जो अज्ञानरूपी अहम जो तुमचा माझा आहे आणि अतिशय प्रिय आहे तो आपण सोडायला तयार नसतो. वास्तविक बघता ती ईश्वरीय शक्ती आपल्यामधून सुद्धा प्रगट होऊ इच्छिते, पण आपला अहम त्या ईश्वरीय इच्छेला किंवा ईश्वरीय शक्तीला, त्या वैश्विक मनाला आपल्या मनातून प्रगट होऊ देत नाही. आणि हाच सगळ्यात मोठा फरक आहे. आणि जेव्हा ती ईश्वरीय शक्ती महापुरुषांच्या त्या ज्याला म्हणतो की सात्विक मनातून प्रगट होते तर त्यांच्या मुखातून किंवा त्यांच्या मनातून जे काही निघतं ते सत्यच ठरणार किंवा सत्यच निघतं. असं कधी होत नाही की ॲब्रप्टली त्यांनी काहीतरी म्हटलं आणि ते सत्य होणार, असं नसतंय. जे सत्य तेच निघत असतं. आणि याचे काही उदाहरण आपण मागच्या वेळेस बघितले होते. आता पुढे जाण्याच्या आधी या गोष्टीचं काही शास्त्रामध्ये पुरावा आहे का? तर छांदोग्य उपनिषदमध्ये 7व्या खंडामध्ये मी ते आणलंय आज, मागच्या वेळेस मी विसरून गेलो होतो आणायचं. मी म्हणजे ब्रह्मज्ञ महापुरुष हे सत्यसंकल्प असतात किंवा ज्यांना आत्मतत्वाचा साक्षात्कार झालेला आहे, ज्यांना स्वरूपामध्ये आत्मतत्व गवसलेलं आहे. आत्मतत्व गवसलं याचा अर्थ काय असतं थोडक्यात समजण्याचा प्रयत्न करूया. की आज तुम्हाला किंवा मला कोणी विचारलं की तुमचा बोध काय आहे, बोध काय म्हणजे मी सरळ म्हणे की अरे मी बुद्धानंद, 5 फूट 5 इंच उंची वगैरे वगैरे, जे काही मला सांगायचं असेल स्वतःबद्दल, हा माझा बोध आहे. पण महापुरुषांचा हा बोध नसतो. महापुरुषांचा बोध काय असतो की मी आत्मतत्व आहे. एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग. हे त्यांनी का, म्हणजे त्यांनी आत बाहेर सगळं ते आनंद अनुभवलेला आहे म्हणून त्यांच्या मुखातून ते निघालेलं आहे. म्हणजे त्यांचा बोध काय होता की मी तुकाराम महाराज आहे वगैरे, असा बोध नव्हता. मी आनंदच आहे, हा बोध, त्या बोधातून त्यांनी तो अभंग लिहिलेला आहे. आणि म्हणूनच हे सत्य संकल्प पण जे म्हणत असतो, हे सत्य संकल्प जे आहे हे काय आहे? हे सत्य संकल्प जे आहे की छांदोग्य उपनिषदमध्ये याचा संदर्भ मिळतो की सप्तम खंड आहे आणि या सप्तम खंडामध्ये हे आहे संवाद कोणाचा आहे तर प्रजापती आणि इंद्राचा हा संवाद आहे. आणि त्याच्यामध्ये ही संदर्भ आपल्याला मिळतो आणि त्यातून आपल्याला स्पष्ट हे बघायला मिळतं की हे आत्मसाक्षात्कारी पुरुष कसे असतात. सत्यकामः सत्यसंकल्पः. तुम्ही जे त्यांनी जे मंत्र म्हटलेत मी ते तसंच वाचतो. य आत्मा अपहत पापमा विजरो विमृत्यू विशोको विजिघत्सो पिपासः सत्यकामः सत्यसंकल्पः सो अन्वेष्टव्यः स विजिज्ञासितव्यः
स सर्वांश्च लोकान् प्रोति सर्वांश्च कामान इति आत्मानं अनुविद्य विजानातीति ह प्रजापतीर उवाच. म्हणजे प्रजापती हे इंद्राला सांगत आहेत, ते आत्माचे सगळे म्हणजे गुण सांगतात आहे. पापशून्य आहे, जरारहित आहे, मृत्यूहीन आहे, विशोक आहे, असं सांगता सांगता ते काय म्हणतात, सत्य काम पण आहे आणि सत्य संकल्प पण आहे. आणि त्यांच्या मनात जे काही येतं ते नेहमी सत्य सत्य आणि सत्यच असतं, त्रिवार सत्य असतं. आणि त्याचे आपण 3 उदाहरणं बघितले होते, 4 क्षमा करा. कोणते कोणते? जामरूलचं, आवळ्याचं, म्हणजे ज्याला म्हणतो की बेमोसम, त्यांना हे 2 फळ खायची इच्छा झाली पण त्यांना ते मिळाले का? कारण की ते वैश्विक मनानेच त्यांना सांगितलं की हे मिळणार आहे म्हणून. त्याच्यानंतर एक तत्व, पण सत्यसंकल्पाचे अनेक शेड्स असतात आणि त्या शेड्सपैकी मागच्या वेळेस आपण जे बघितलं होतं की समजा त्यांना म्हणजे ते मन इतकं सूक्ष्म झालेलं असतं. हे पहा, ज्या गोष्टी जितक्या सूक्ष्म असतात ना तितक्याच शक्तिशाली असतात. आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या त्या मनातून, त्यांचं मन इतकं सूक्ष्म झालं होतं की त्या मनातून ते वैश्विक मनच सगळं क्रियाकलाप करत होतं. आणि त्यातून आपण 2 गोष्टी अजून बघितल्या होत्या की जर कोणी त्यांना काही खायची वस्तू आणली आणि जर ती थोडी पण अशुद्ध झाली असेल, म्हणजे त्याच्यावरती श्वास सुद्धा पडला असेल किंवा त्याचा आग्रह कोणी घेतला असेल, तर ते सुद्धा ग्रहण करू शकत नव्हते. रामचंद्र दत्तांचं उदाहरण बघितलं होतं आणि स्वामी अभेदानंदजी महाराजांचं उदाहरण बघितलं होतं. आणि आज या सत्यसंकल्प तत्वाचं विभिन्न शेड्स आपण बघणार आहोत. आणि आज भरपूर काही अशा घटना तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करीन की त्यातून ठाकूरांचा हा सत्यसंकल्प हे जे पैलू हा किती व्यापक होता आणि विशेष करून ठाकूरांचं मन किती सूक्ष्म होतं. दुर्दैवाने व्याख्यान नंबर 26 हे आपण सर्वांनी ऐकलेलं आहे पण ते रेकॉर्ड झालेलं नाही आहे. आणि नेमकं त्या 26व्या व्याख्यानामध्ये ठाकूरांच्या मनाच्या सूक्ष्मतेचं बरंच विवेचन आपण तेव्हा सुद्धा केलं होतं, पण त्याचा पैलू फार वेगळा होता. गंध आणि विष्ठा ही एक, याचा अनुभव ठाकूरांना झाला होता. पण आपण सर्वांनी तो व्याख्यान ऐकलेला आहे पण ते व्याख्यान रेकॉर्ड होऊ शकलं नाही आणि मी पुन्हा काही ते रेकॉर्ड करू शकलो नाही, म्हणून ते आता गतकाळ झाला. असो, पण आता ठाकूरांचं हे सूक्ष्म मन आणि त्यांचं सत्यसंकल्पत्व हे आपण एक पुन्हा वेगळ्या डायमेन्शनने बघण्याचा प्रयत्न करूया. अजून एक घटना ज्याची चर्चा आपण आज करणार आहोत की कसं भगवान श्रीरामकृष्ण त्यांना जर काही निवेदन केलं, म्हणजे खाण्याकरता पिण्याकरता काही वस्तू निवेदित केल्या, तर ते फार म्हणजे त्या गोष्टी जर कोणत्याही कारणामुळे अशुद्ध झाल्या असतील तर ते ग्रहण करू शकत नव्हते. तर ती घटना घडलेली आहे. भगवान श्रीरामकृष्ण पाणीहाटी या ठिकाणी जायचे आणि वैष्णवाचा उत्सव तिथे व्हायचा. चिडे उत्सव वाचलं असेल तुम्ही सर्वांनी लीला प्रसंगामध्ये. आणि एक वर्षी तिथे गेले असता असं झालं की ते एक फार मोठे पंडित राहायचे, शशधर तर्क चूडामणी. आणि ते ठाकूरांना खूप म्हणजे त्यांचा मान सन्मान करायचे, खूप श्रद्धा होती. त्यांच्या घरी जातात आणि ईश्वरी प्रसंग सुरू असतो आणि यांना काही म्हणजे असं फार म्हणजे याला म्हणतो की गंध नसतो की अरे साधू आले त्यांचं काही स्वागत झालं पाहिजे. ते चर्चेमध्ये इतके दंग होतात आणि आता जायची वेळ येते आणि घरचे लोक काहीच ठाकूरांचं स्वागत करत नाहीये. तर ठाकूर स्वतःच म्हणतात, ठाकूरांना माहिती आहे की जर ठाकूरांनी काही ग्रहण नाही केलं तर गृहस्थाचं अकल्याण होईल, म्हणून ते म्हणतात मला तहान लागली आहे. पहा, ठाकूर स्वतः म्हणतात बरं. आणि तेवढ्यात घरातल्या कोणीतरी एक सदस्य जाऊन पाणी आणतं. पण ठाकूरांना द्यायच्या आधी एक तिथे असलेली त्या घरातली मोठी व्यक्ती, ती जी मोठी व्यक्ती होती तिच्या गळ्यामध्ये खूप रुद्राक्षाच्या माळा, टिळे विळे, त्यांचा तो वेशभूषा अशी पूर्ण की जणू काही फार मोठा भक्त आहे अशी ती वेशभूषा धारण केलेले ते गृहस्थ येतात. त्यांच्या हातातून, त्या घरच्या सदस्यातून हातातून ग्लास घेतात पाण्याचा आणि ते ठाकूरांना देतात. ठाकूर ते ग्लास घेतात
पण पाणी पिऊ शकत नाही. आणि शेजारी बसलेले आहेत स्वामी विवेकानंद. आणि आता स्वामीजींची वृत्ती कशी होती चाणाक्ष आपल्याला माहितीच आहे. ठाकूरांनी पाणी मागितलं आणि पाणी पित नाहीये. स्वामीजींची बुद्धी बघा, त्यांनी लागलीच डोकावून बघितलं यात काही कचरा पडलाय का. काही कचरा नव्हता. आता स्वामीजींचं पहा कसं म्हणजे मन कसं खेळतंय. यांनी पाणी मागितलं मग पाणी पित का नाहीयेत. आणि त्या घरच्या लोकांना सुद्धा हे लक्षात आलं की त्यांनी पाणी मागितलं पण पाणी पित नाहीये. तर त्यांना असं वाटलं पाण्यात कचरा पडलेला, म्हणून घरातल्या दुसऱ्या सदस्यांनी ते पाण्याचा ग्लास नेला, पाणी फेकलं, दुसरं पाणी आणलं, ठाकूरांना दिलं. यावेळेस कोणीही मध्ये स्पर्श केला नाही आणि ठाकूरांनी ते पाणी ग्रहण केलं. हा पूर्ण इन्सिडेंट नोटीस केला स्वामी विवेकानंदांनी. ठाकूरांनी निरोप घेतला त्या सर्व लोकांशी आणि बाहेर निघाले. आणि ठाकूर म्हणाले नरेंद्रनाथांना की चल ना रे दक्षिणेश्वरी, खूप दिवस झाले तू आला नाही. पण यांच्या मनामध्ये खळबळ माजलेली आहे. ते लागलीच म्हणतात नाही नाही, कलकत्त्याला मला फार जरुरी काम आहे, आपण या, मी नंतर येईन. त्यांना त्या गोष्टीचा शोध घ्यायचा होता की ठाकूरांनी पाणी मागितलं, त्याच्यात कचरा नव्हता, तरी सुद्धा यांनी पाणी ग्रहण का नाही केलं. ठाकूर तिथून निघून गेल्यानंतर त्या घरातल्या एका दुसऱ्या सदस्याशी त्यांनी ते जे टिये लावलेले जे सज्जन होते, माळा घातलेल्या होत्या, विचित्र वेशभूषा होती, मी फार मोठा भक्त आहे वगैरे वगैरे दाखवणारे जे सदस्य म्हणजे त्या घरातलेच सदस्य होते ते, तर त्याच्याबद्दल त्यांनी विचारपूस सुरू केली. सुरुवातीला तर घरातले ते म्हणजे छोटे सदस्य त्यांनी काही फारसं विशेष त्याला महत्त्व दिलं नाही. पण जेव्हा स्वामीजींनी त्यांच्या मागेच लागले तर तेव्हा ती सगळी ज्याला म्हणतो की पोलखोल झाली. तर त्या घरातल्या जे लहान सदस्य होते त्यांनी स्वीकार केलं की हो, हे जसं हे स्वतःला दाखवतात हे तसे नाही आहेत. आणि बरंच कारभार त्यांचा सांगितला आणि दुःखसुद्धा व्यक्त केला. हे सगळं बघून स्वामीजींना मात्र भयानक आश्चर्य झालं की पहा, कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी ठाकूरांना माहीत नाही, मात्र तरी सुद्धा फक्त एका स्पर्शाने ठाकूरांनी ते पाणी ग्रहण करू शकले नाही. हे त्यांच्या मनाची सूक्ष्मता एक, आणि सगळ्यात मोठी गोष्ट की हा सत्यसंकल्पाचा एक डायमेन्शन. आणि या म्हणजे लीला प्रसंगमध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी लीला प्रसंगकार सारदांजी महाराजांनी त्याची इथे म्हणजे उल्लेख केलेला आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की ठाकूरांचे मनाची जी सूक्ष्मता इतकी जबरदस्त ती होती. दोन अजून छोट्या घटना की ब्रह्मज्ञ महापुरुष त्यांच्या मुखातून जे काही निघतं तशा तर गोष्टी लिस्ट बघितली बंधू भगिनींनो तर फार मोठी होईल. पण मी फक्त निवडक काही घटना आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीन या दृष्टीने की ठाकूर त्यांच्या मुखातून जे काही निघालं ते नेहमी सत्यच ठरलं. म्हणजे हे काही ज्याला म्हणतो ना की काही जादू टोणा किंवा त्यातला काही भाग नाही आहे. मी आत्ताच तुमच्या पुढे उपनिषदचे मंत्र वाचले की जेव्हा एखाद्या ब्रह्मज्ञ महापुरुषाच्या मनातून ते वैश्विक मन प्रकट होतं तर ती सत्य गोष्टच बाहेर निघत असते. दुसरी घटना मी जी सांगू इच्छितो अत्यंत बोलकी आहे. मला याची पूर्ण जाण आहे की माझ्यासमोर बसलेले सगळे किंवा ऐकणारे भक्त हे कोणत्याही प्रकारच्या म्हणजे भविष्यवाणी किंवा हात बघणे काय रेषा बघणे या सगळ्यांच्या पलीकडे आहेत. सुज्ञ भक्त मंडळी आहे, त्या अर्थाने बिलकुल घेणार नाही. पण ठाकूरांची वाणी पहा कशी सत्य निघते आणि ठाकूर त्या गोष्टीला कोणत्या पद्धतीने मांडतात हे म्हणजे सांगण्याकरता ही घटना तुमच्याकडे मांडत आहे. एकदा दक्षिणेश्वरी ठाकूरांच्या खोलीमध्ये ब्रह्मसमाजचे नेते विजयकृष्ण गोस्वामी आणि केशवचंद्र सेन आणि त्यांचे काही अनुयायी बसलेले आहेत. ईश्वरीय चर्चा सुरू आहे आणि आनंदाचं वातावरण आहे. आणि तिथेच स्वामी विवेकानंद सुद्धा बसलेले आहेत म्हणजे नरेंद्रनाथ. आणि ठाकूर सगळ्यांकडे बघत आहेत आणि जेव्हा ते बघतात नरेंद्रनाथांकडे तेव्हा त्यांची दृष्टीमध्ये एक विशेष कोमलता येत आहे अशी वर्णनं आपल्याला वाचायला मिळते. आणि मग ती सभा भंग पावते. विजयकृष्ण गोस्वामी आणि
केशवचंद्र सेन हे निरोप घेतात, पण त्यांचे काही अनुयायी, केशवचंद्र सेनचे आणि विजयकृष्ण गोस्वामीचे काही अनुयायी ते तिथेच बसले आहेत. हे दोघं निघून गेल्यानंतर ठाकूर सांगतात की जर केशवचंद्र सेन आणि विजयकृष्ण गोस्वामी यांच्याकडे जर ईश्वराने एक कला दिलेली आहे की ज्याच्यामुळे त्यांना इतकी सुप्रसिद्धी मिळाली, तर अशा 18 कला माझ्या नरेंद्रमध्ये आहेत. काय वाक्य? आणि ते कोणासमोर बोलतात आहेत? केशव आणि विजयकृष्ण गोस्वामीचे अनुयायी बसलेले आहेत तिथे त्यांच्यासमोर. आणि केशवचंद्र सेनची स्तुती काय म्हणायची त्यावेळेस, की ज्यांचे व्याख्यानं इंग्लंडची राणी ही ऐकायची, फिलॉसॉफी वरती ते बोलायचे किंवा तत्वज्ञानावरती बोलायचे, तर ते इतके सुप्रसिद्ध होते, इंग्रजी भाषेवरती त्यांचं इतकं जबरदस्त प्रभुत्व होतं की इंग्लंडची राणी सुद्धा त्यांच्या व्याख्यानं ऐकायची. अशी त्यांची ख्याती संपूर्ण कलकत्ता काय पश्चिम बंगाल त्यांच्या मागे वेडं होतं. भारतामध्ये सुद्धा ते सुप्रसिद्ध त्यावेळेस होते. अशा केशवचंद्र सेनच्या पुढे ठाकूर म्हणतात, आणि विजयकृष्ण गोस्वामी सुद्धा वक्ते जरी नव्हते तर पण त्यांचं संतत्व म्हणजे एक साधू वृत्ती त्याच्याकरता ते सुप्रसिद्ध होते. आता ठाकूरांनी काय म्हटलं की जर केशवचंद्र सेन आणि विजयकृष्ण गोस्वामीमध्ये एक कला आहे की ज्याच्यामुळे हे सुप्रसिद्ध झाले आहेत, तर अशा 18 कला माझ्या नरेंद्रमध्ये आहे. आणि इथेच ते थांबत नाही, पुढे ते काय म्हणतात की जर केशवचंद्र सेन आणि विजयकृष्ण गोस्वामी हे जर ज्ञानाची मेणबत्ती आहे, शब्दांकडे लक्ष द्या, विजयकृष्ण गोस्वामी किंवा केशवचंद्र सेन जर ज्ञानाची मेणबत्ती किंवा दिवा असेल, तर माझा नरेंद्र ज्ञानाचा सूर्य आहे. आता त्यावेळेस नरेंद्रनाथ कोण आणि केशवचंद्र सेन कोण, ही जर तुलना केली तर म्हणजे मोठं विचित्रच काम येते. आणि हे ऐकल्यानंतर नरेंद्रनाथ खूप संतापतात तिथेच, आणि त्यांना माहिती आहे की ते तिथल्या तिथेच हिशोब पूर्ण करायचे. आणि ते म्हणतात की तुम्हाला काही माहिती आहे का, ठाऊक आहे तुम्ही काय बोलत आहात, कोणापुढे काय बोलत आहात, आणि असं करून तुम्ही त्यांची अवमानना करत आहात वगैरे वगैरे. खूप काय काय जे काही त्यांना बोलायचं बोलतात नरेंद्रनाथ ठाकूरांना. त्याच वेळेस ते सगळे भक्त सुद्धा बसलेले आहेत बरं, म्हणजे त्यांचे अनुयायी केशवचंद्र सेनचे. तेव्हा ठाकूर म्हणतात की मी हे सगळं उगीच बोलत नाहीये रे, आई माझ्याकडनं हे सगळं बोलवून घेते. आई म्हणजे जगन्माता हे माझ्याकडनं सगळं बोलवून घेत आहे. आणि आपण बघतो की परिवर्ती काळामध्ये स्वामीजींच्या हातातून काय एक ज्याला म्हणतो की जागतिक स्तराचं नाही, आता त्या कार्याला कोणत्या शब्दांनी त्याची वखाणना करून मला कळत नाहीये. आणि त्याच्या खरंच की आपल्याला लक्षात येतं की जरी केशवचंद्र सेन त्यावेळेस खूप सुप्रसिद्ध होते, पण त्याच्या तुलनेमध्ये केशवचंद्र सेन काहीच नाही. स्वामीजींनी जे कार्य उभारलं किंवा जे तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला, म्हणजे आपण जी चर्चा करत आहोत सत्य संकल्प, आणि त्यांच्या मुखातून जसं ठाकूर स्वतःच म्हणतात की आई मला तसं बोलायला लावत आहे, ही गोष्ट किती सत्य ठरली हे आज आपण जवळपास 150 वर्षानंतर सुद्धा बघतोय की त्या गोष्टी किती सत्य होत्या. अशीच एक घटना, आणि तिचं पण एक फार सिग्निफिकन्स आहे, महत्व आहे, ती पण सांगू इच्छितो की जेव्हा स्वामीजींच्या वडिलांचं निधन झालं, त्यांना त्यांच्या राहत्या घरातून काढण्यात आलं, आणि 2 वेळेस त्यांना अन्न मिळणार की नाही याची पण परिस्थिती जेव्हा निर्माण झाली, आणि नोकरीच्या शोधामध्ये स्वामीजी वणवण फिरू लागले कलकत्त्याला, या गल्लीतून त्या गल्लीत, त्या रस्त्यातून त्या रस्त्यात, तेव्हा त्यांचं ठाकूरांकडे येणं फार कमी झालं. आणि ठाकूर त्यांना खूप प्रेम करतात, आणि हे बघून काही लोक स्वामीजींवरती थोडंसं ज्याला म्हणतो की एक द्वेष त्यांच्या बद्दल होताच. आणि ही संधी बघून की आता ते ठाकूरांकडे येत नाही, काही लोकांनी ठाकूरांची कान भरायला सुरुवात केली. आणि सांगताना फार दुःख होतो की एक खूप जवळचे भक्त त्यांनी ठाकूरांचे कान भरले की तुम्हाला काय सांगू ठाकूर, नरेंद्र पूर्ण नास्तिक झाला एवढंच नव्हे, तर त्यांनी आता वाईट ठिकाणी येणं जाणं सुरू केलेलं आहे, आणि तो मद्यप्राशन सुद्धा करतो.
आणि ईश्वराला बिलकुलच मानत नाही वगैरे वगैरे असं काहीतरी बोलायला सुरुवात केली. आता हे सगळं ऐकल्यावर ठाकूर लागलीच त्यांचं ज्याला म्हणतो की ते चिडतात आणि तिथल्या तिथे चूप करतात. बिलकुल अशा प्रकारचे संवाद पुन्हा करायचे नाही. मला माहिती आहे, आईने मला सांगितलंय की तो तसा कधी करू शकणार नाही. म्हणजे तो इथे येत नाही याचा अर्थ तो बिघडून गेलेला आहे किंवा नास्तिक झालाय किंवा वाईट सवय संगतीत पडलाय असं कधी होऊ शकत नाही. आणि त्याच्यावरती पुन्हा सांगतात ठाकूर की आईने मला तसं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, सत्यसंकल्प. त्यांच्या मुखावाटे ती ईश्वरीय शक्तीच सतत बोलत होती, ती जगन्माताच सतत बोलत होती. असे सिरीज ऑफ एक्झाम्पल्स देऊ शकतो, पण आता कुठेतरी आपल्याला थांबलं पाहिजे. म्हणून मी सध्या हे 2 उदाहरणं मी मुद्दाम तुमच्या पुढे मांडले की या गोष्टीतून आपल्याला त्या म्हणजे ब्रह्मज्ञ महापुरुषांचं हे जे गुण असतं की ते सत्य संकल्प असतात हे आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर हे सत्य संकल्पाचं अजून एक डायमेन्शन पुढचं आपण घेऊया, आणि तो म्हणजे असं की ठाकूरांकडे अनेक व्यक्ती यायचे ईश्वरीय चर्चा ऐकण्याकरता, मार्गदर्शन करता. पण प्रत्येक वेळेस ठाकूर सगळ्यांशी बोलायचे असं नाही. कितीदा असं व्हायचं की बोलता बोलता ते एकदम बोलणंच बंद करून द्यायचे. काही लोक तर असे होते की त्यांच्याशी बिलकुल संवाद पण नाही गाठायचे. आता कल्पना करा की ठाकूर जे इतके प्रेमळ, इतके रुष्ट होऊ शकतात का, किंवा इतके ज्याला रूढ होऊ शकतात का की एखादी व्यक्ती आली किंवा असे 10-15 लोक बसलेले आहेत आणि एखाद्याशी ते बोललेच नाही, त्याच्याकडे बघितलं पण नाही. आपल्याला असं वाटतं किती अपमानास्पद आहे सगळ्या या गोष्टी. पण अशा गोष्टी घडलेल्या आहे आणि नेमक्या या सगळ्या गोष्टी घडलेल्या स्वामीजींबरोबरच. याचा संदर्भ मी मागे केव्हा तरी दिला होता एका वेगळ्या संदर्भात. व्हायचं असं की ठाकूरांच्या या सगळ्या अद्भुत गोष्टी ऐकून स्वामीजी अचंबित तर व्हायचेच, पण त्यांना चटकन विश्वास बसायचा नाही. पण त्यांच्या कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे जे हुशार विद्यार्थी असायचे किंवा विज्ञानचे हुशार विद्यार्थी असायचे, त्यांना ते विनंती करून किंवा प्रेमापोटी आग्रह करून ठाकूरांकडे घेऊन यायचे की अरे चल, तुम्हाला त्यांची गोष्ट सगळ्या म्हणजे वार्ताकर तुम्हाला आनंदच लाभेल आहे. आणि ठाकूर म्हणजे जे स्वामीजी त्यांच्या मित्रांना घेऊन यायचे, कोणाशी बोलायचे, कोणाशी खूप इंटिमेटली बोलायचे, कोणाकडे बघायचे सुद्धा नाही, कोणाशी संवाद साधायचे तर अर्धवटच संवाद सोडून मग तिसऱ्याशीच बोलू लागायचे वगैरे. अशा खूप घटना घडू लागल्या. आणि अशा वेळेस स्वामीजी खूप म्हणजे ऑफेंड व्हायचे. आणि तो मुलगा गेल्यानंतर आपला तीव्र विरोध स्वामीजी दर्शवायचे की मी इतके चांगले चांगले मुलं आणतो इथे आणि तुम्ही त्यांच्याशी बोलत सुद्धा नाही. किती अपमान त्यांचा होतो. तुमच्याकडनं 4 गोष्टीचं ऐकतील, त्यांचं जीवनधान्य होईल म्हणून मी त्यांना आणत असतो, तुम्ही त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही. आपलं म्हणजे स्वामीजींचं तर काय सगळं काही खुली तलवार. असं जेव्हा ते बोलायचे तर एका दिवशी असंच झालं की एका मुलाशी ठाकूर बिलकुल बोलले नाही. त्या दिवशी स्वामीजी खूप चिडले. तर त्याच्या उत्तरामध्ये स्वामीजी ठाकूर म्हणतात, मी काय करू रे, आईने मला दाखवून दिलं की त्याचा जो पशुभाव आहे त्याचा या जन्मामध्ये त्या पशुभावामुळे त्याचा काहीही होणार नाहीये. त्याने कितीही प्रयत्न केले तरी ईश्वरीय भाव त्याच्यामध्ये जागृत होणार नाहीये, हे आईने मला आधीच सांगून दिलेलं आहे. सत्यसंकल्पाचा हा अजून एक डायमेन्शन. म्हणजेच काय की कशी जगन्माता त्यांच्याकडून म्हणजे या प्रकारच्या गोष्टी सुद्धा त्यांच्या करवी घडलेल्या आहे. आणि एक विशेष नाव उल्लेख करायचं म्हणजे ब्रजेंद्रनाथ सील नावाचे एक फार मोठे फिलॉसॉफर झालेले आहेत. ते स्वामीजींचे वर्गमित्र, आणि ते वर्गमित्र होते आणि स्वामीजी त्यांना घेऊन आले होते. तर त्यांना घेऊन आले आणि ठाकूर त्यांच्याशी काहीच बोलले नाही. आणि तेव्हा सुद्धा स्वामीजी चिडले होते. परिवर्ती काळामध्ये हेच ब्रजेंद्रनाथ सील फार मोठे फिलॉसॉफर झाले, पण ठाकूरने त्यांचे काही विशेष त्याच्यावरती आकर्षण दाखवलं नाही. म्हणण्याचा अर्थ काय की
इंटलेक्च्युअल काहीतरी ज्ञान प्राप्त करणं एक वेगळं भाग आहे, पण स्वामीजींसारखे एक जिज्ञासू असणं एक फार वेगळं आहे. तर हा पण एक भगवान श्रीरामकृष्णांचा सत्य संकल्पाचा हा अजून एक डायमेन्शन आपल्याला बघायला मिळतो. चौथा डायमेन्शन बघूया. एखाद्या दिवशी काय व्हायचं की ठाकूरांना सकाळपासून काहीतरी एक विशिष्ट भावात त्यांचं मन जायचं आणि त्या भावामध्ये गेल्यानंतर त्याच भावाची व्यक्ती म्हणजे ज्या साधकाचं साधक जीवन त्या भावामध्ये रुजलेलं आहे, बरोबर ती व्यक्ती त्या दिवशी येणार म्हणजे येणारच. हे पण एक म्हणजे विचित्र गोष्ट आणि सत्यसंकल्पाचा हा एक भाग. पुन्हा रिपीट करतो की भगवान श्रीरामकृष्णांचं मन एखाद्या दिवशी सकाळपासून एखाद्या विशिष्ट भावामध्येच गळून जायचं आणि त्या दिवशी त्याच म्हणजे एखादा साधक असा यायचा की त्याचा भाव सुद्धा तोच असायचा ज्याच्यामध्ये ठाकूर त्या भावामध्ये रुजलेले आहेत. आणि याचं श्रेष्ठ उदाहरण जर द्यायचं तर एक दिवशी भगवान श्रीरामकृष्ण सकाळी त्यांना असं एक दर्शन झालं की गंगेच्या म्हणजे गंगेवर एक फार मोठं कमळाचं फूल उमललेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक 8-9 वर्षाचा मुलगा खूप आनंदाने खेळत आहे त्या मोठ्या फुलावरती आणि त्या मुलाचा चेहरा स्पष्टपणे ते बघत आहेत. आणि त्याच दिवशी नेमकं राजा महाराज आले आणि एकदम त्यांना स्ट्राईक झालं की अरे हा तर तोच मुलगा आहे जो मला दिसला होता. आणि त्या दिवशी त्यांचा जो भाव होता तो म्हणजे कृष्णाचे जे सगळे सवंगडी होते गुराखी त्यांचा तो भाव होता सकाळपासून. आणि बरोबर हे दर्शन झालं आणि बिलकुल त्या दिवशीच राजा महाराज पहिल्यांदा आले. तर ठाकूरांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी पण म्हणजे ज्याला म्हणतो की असंख्य वेळा घडलेल्या आहे की त्यांचा एक विशिष्ट भाव सकाळपासून तो भाव आहे आणि बरोबर त्या भावामध्ये रुजलेली किंवा तयार झालेली एखादी व्यक्ती त्यांच्याकडे येणारच. दुसरं उदाहरण घ्यायचं म्हणजे एक दिवशी ठाकूर सकाळपासून बाल गोपालच्या भावामध्ये होते. सकाळपासून नुसते ते गोपाल 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 करत होते, म्हणजे छोटासा गोपाल कृष्ण आणि आपली अघोरमणी देवी गोपालेर्मा त्यांचं आगमन त्या दिवशी पहिल्यांदा झालं होतं. तर ठाकूरांच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी अशा सगळ्या का घडल्या तर पुन्हा पुन्हा सांगायचं की ते सत्य संकल्प होते आणि त्यांच्या मनावाटे जे काही प्रस्फुटित व्हायचं ते एक वैश्विक मनातून किंवा ईश्वरीय एका शक्तीतूनच ते प्रकट व्हायचं. त्यांचा अहम पूर्णपणे नष्ट झाला होता. अजून या डायमेन्शनचं एक उदाहरण घेऊया, ते पण फार बोलकं आहे. आपण याची चर्चा केलेली आहे की भगवान श्रीरामकृष्णांचं जेव्हा पहिल्या उन्माद अवस्था जेव्हा संपली आणि ते कामारपुकूरला गेले होते याची चर्चा आपण केलेली आहे. आणि कामारपुकूरला गेले असता मग ते काही दिवसाकरता हृदयरामांच्या गावी शिहडला गेले होते. शिहडला जेव्हा जात असताना आपल्याला माहिती आहे की त्यांच्याच हृदयातून 2 कुमार वयाची मुलं ते बाहेर पडतात आणि खेळत बागडत त्या सगळ्या जंगलातले फुलं लता यांच्याशी मजा करत करत ते त्याचं दर्शन ठाकूरांना झालं होतं. तर त्यांना हे लक्षात आलं होतं की नक्कीच मला वैष्णव लोकांशी माझा आज संपर्क होणार आहे. आणि बरोबर दुसऱ्या दिवशी जेव्हा ते फुले श्याम बाजार नावाच्या एका गावी जातात, शिवडच्या जवळच आहे एकदम, अजूनही ते गाव आहे, एकदम खेड आहे अजूनही, पण तिथे त्यांना भेटायला खूप लोक आले होते आणि ते सगळेच्या सगळे तो गावच पूर्ण वैष्णवांचं गाव असं म्हणतात. तर ते सगळं म्हणजे ठाकूर आले आहेत म्हणून ते खोल त्यांचा एक विशिष्ट ढोल असतो ते घेऊन संकीर्तन करायला आले होते. तर म्हणण्याचा अर्थ काय की हे आपल्याला सतत बघायला सतत मिळत असतं बंधू भगिनींनो की ठाकूरांच्या जीवनामध्ये ज्या एका भावात सकाळपासून खूप नैसर्गिकरित्या त्यांच्या जीवनात जर कोणी एक भाव आला तर त्या तो भाव असणारी एखादा साधक एखादी व्यक्ती नक्कीच त्यांना ती भेटायला येत असते. याच सत्य संकल्पाचा शेवटचा एक डायमेन्शन घेऊन मग तिथे आपण पुढे जाऊया. ठाकूर
भक्तांशी चर्चा करत असताना त्यांना हे ठाऊक असायचं की कोणाचा भाव कसा आहे, पण तरी कधी कधी ते बोलता बोलता त्या भावापेक्षा वेगळं काहीतरी, असं काहीतरी ते बोलून जायचे, त्यातून त्या भक्ताचं आध्यात्मिक जीवन समृद्धच व्हायचं. साधारणपणे ठाकूर काय म्हणायचे की कधी कोणाचा भाव नष्ट करू नये. हा एक फार महत्वाचा एक हा बिंदू आहे बरं, शेवटचा आहे पण अतिशय महत्वाचा आहे. ठाकूरांची स्वतःची शिकवण आहे की कधी पण कोणाचा भाव नष्ट करू नये. आणि आपल्याला ते अभेदानंदजी महाराजांची घटना स्मरणात आहेच की कसं स्वामीजींनी त्यांचा भाव बदलला आणि ठाकूर नाराज झाले होते. पण तरी सुद्धा असं काही घटना घडलेल्या आहे, विशेष करून साक्षात शिष्यांबरोबर, डायरेक्ट डिसेपल्स बरोबर, की ठाकूर त्यांना प्रत्येकाचा भाव काय हे चांगलं ठाऊक होता, पण तरी ते कधी कधी असं काही बोलून जायचे की ज्याचा फायदा त्यांना परिवर्तित जीवनामध्ये त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीकरता व्हायचा. आता याचे काही बिलकुल ठळक उदाहरण जर आपण घेतले तर सगळ्यात बोलकं उदाहरण जे आहे शिवानंदजी महाराजांचं. भगवान श्रीरामकृष्णांकडे यायच्या आधी शिवानंदजी महाराजांचा मूळ स्वभावच, त्यांचा जन्म झाला होता शिवाच्या अंशातून, आणि अद्वैत ज्ञान हेच त्यांचं एक मुख्य, ज्याला म्हणतो की हे होतं, काय म्हणतात त्याला, त्यांची ती बैठकच अद्वैत ज्ञानाची होती. आणि अजून ते ठाकूरांकडे आलेच नाहीये आणि मुघलसराय नावाच्या स्टेशनच्या तिथे ते काहीतरी नोकरी करत होते आणि त्यांना सतत एक बोध व्हायचा. म्हणजे पहा, यातून लक्षात येतं की त्यांची आध्यात्मिक काय एक बैठक असेल की त्यांना सतत एक बोध व्हायचा की हे जगाला अस्तित्व नाही आहे. कल्पना करू शकतो आपल्याला, हे असे बोध अशक्य आहे. हे जग किती सत्य वाटतं आपल्याला, 1000 वेळा सांगून सुद्धा तो बोधच जागृत होत नाही. पण ज्याला म्हणतो की अजून त्यांची म्हणजे आध्यात्मिक बैठक तर होती, पण साधना तशी ज्याला म्हणतो की फॉर्मली सुरू झालेली नाहीये. पण त्यांना सतत एक गोष्टीचा बोध व्हायचा की या जगाला अस्तित्व नाहीये. आणि जेव्हा परिवर्ती काळामध्ये ती नोकरी सोडून कलकत्त्याला येतात आणि कलकत्त्यामध्ये आपली आध्यात्मिक क्षुधा भागवण्याकरता ब्रह्मसमाजात जातात. पण आता इतक्या उंच पातळीवरती असलेली एक साधक वृत्तीची व्यक्ती, तर त्यांना तिथे ब्रह्मसमाजात बिलकुलच काही आवडत नाही. 2 दिवसातून ते तिथे फारकत घेतात आणि मग त्यांना काहीतरी कोणीतरी सांगतं की रामचंद्र दत्तांच्या घरी असे एक परमहंस येणार आहे. तिथे त्यांना ते पहिल्यांदा बघतात ठाकूरांना, आणि बघतात तर काय, जेव्हा ते त्यांच्या घरी जातात तर ठाकूर कीर्तनामध्ये नृत्य करत असतात. आणि नृत्य करता करता त्यांना समाधी लागते. आणि समाधी लागते तर ही समाधी शिवानंदजी महाराज म्हणजे तारक ही पहिल्यांदा बघतात आणि इतके इम्प्रेस होतात, म्हणजे जणू काही त्यांना जे पाहिजे होतं ते मिळालं. आणि पहा, आपण चर्चा करत आहोत सत्यसंकल्प, आणि पहा कसं घडतं की ती समाधी त्यांना ठाकूरांना लाभते. आणि जेव्हा त्यांचं मन समाधीतून खालती येतं तर रामचंद्र दत्तांच्या घरी ते साधारणपणे भक्ती घेऊन बोलणारे, पण त्या दिवशी फक्त समाधी आणि अद्वैत ज्ञानाच्या बद्दलच बोलतात. आणि ते सगळं ऐकल्यानंतर शिवानंदजी महाराजांच्या मनात बिलकुल पक्का विश्वास बसतो की मी ज्यांना शोधत होतो ते मला मिळाले. हे कसं काय घडतं? सत्यसंकल्प. आणि म्हणजे हे सगळे ते बघितल्यानंतर खूप ते रोमांचित होतात आणि मग हे कुठे राहतात, काय राहतात, सगळी ती विचारपूस करतात. आणि लागलीच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दक्षिणेश्वरी जाऊन ते हजर होतात. दक्षिणेश्वरी जाऊन हजर होतात, ठाकूर दारातच उभे आहेत. तर हे त्यांना वाकून नमस्कार करतात. आता दारात उभे म्हणजे थोडंसं अवघडल्यासारखंच असतं, तर पण ते चरणस्पर्श करतात. आणि मग ठाकूर त्यांना आतमध्ये ये असं त्यांना बोलवतात. ठाकूर आपल्या छोट्या पलंगडीवरती बसतात. इथे शिवानंदजी महाराजांना असं वाटतं की ते दारात केलेला प्रणाम काही फारसा म्हणजे असा मनातून झालेला नाही, मी त्यांना आता पुन्हा प्रणाम करतो. पहा, लक्षात घ्यावर चर्चा करता आहोत पण काय की एखाद्याचा भाव ओळखून सुद्धा
ठाकूर काहीतरी वेगळं असं काही सांगायचे की त्यातून त्यांच्या जीवनमध्ये त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीकरता फार लाभ व्हायचा. यांचा भाव अद्वैत होता. आपण आताच चर्चा केली. तर आता जेव्हा ठाकूर पलंगडीवरती बसलेले आहेत, शिवानंदजी महाराजांना असं वाटतंय की तो दारात केलेला प्रणाम काही फारच फाडतूस होता, आपण नीट प्रणाम करूया. आणि म्हणून ते पुन्हा ठाकूरांच्या पायी डोकं ठेवायला जातात, पण ते डोकं ठेवू शकत नाही. त्यांना असं वाटतं की ही पुन्हा जगाची आई आहे, म्हणजे काली वगैरे नाही. बरं, त्यांच्या मनात एक भाव उमटतो. पहा, तो जो अद्वैताचा भाव कुठे गेला माहीत नाही, पण त्यांच्या मनात तेव्हा इतक्या तीव्रतेने त्यांना जाणवतं की जगाची आई आहे. आणि ते त्यांच्या डोक्यावर पाय न ठेवता, जसं एक लहान मूल आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवतं, तसं ते डोकं ठेवतात. आणि ठाकूर म्हणतात, ठीक तो. शिवानंद महाराज काही बोलू शकत नाही, नुसतं डोळ्यातून अश्रू येतात. म्हणजे परिवर्तित जीवनामध्ये शिवानंदजी महाराजांनी नक्कीच अद्वैत भावानीच साधना केली. पण आपल्यापैकी सर्वांना हे लक्षात असेल, शिवानंदजी महाराजांचं चरित्र वाचलं असेल, ते ठाकूरांना कोणत्या दृष्टीने बघायचे? आईच्या दृष्टीने बघायचे. लक्षात ठेवा नेहमी. गर्भधारिणी आई नाही नव्हे बरं, जगन्माता. ही एवढ्या अद्वैत तत्वामध्ये घडलेले की जे बिलकुल ठाकूरांकडे येण्याच्या आधीपासून ज्यांना जगत हे मिथ्या आहे असा बोध होतोय, ती व्यक्ती ठाकूरांना आई म्हणून प्रेम करते, श्रद्धा करते. त्याचा परिणाम काय होतो? त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नती कशी होते? तर आपल्यापैकी ज्या लोकांनी बेलूर मठामध्ये शिवानंदजी महाराजांचं ते घर बघितलं असेल, खोली, पण अद्वैतमध्ये स्थापित असलेले हे महाराज, पण यांच्या खोलीमध्ये द्वैताचे सगळे, शंकराचा फोटो आहे, शंकराची मूर्ती आहे, हंसेश्वरीचा फोटो आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की ठाकूरांनी प्रत्येकाला परिपूर्ण केलं. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या प्लीज. आणि काहीतरी खूप महत्वाचा हा डायमेन्शन आहे. ठाकूरांनी कधी पण आपल्या शिष्यांना एकांगी होऊ दिलं नाही, कधी नाही होऊ दिलं. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ श्रीरामकृष्ण. ठीक आहे, तुझा भाव आहे अद्वैताचा, तू याच्यामध्ये पारंगत हो, पण दुसऱ्या भावाकडे सुद्धा, दुसरे जे भाव आहेत त्याच्याकडे सुद्धा लक्ष दे. आणि जेव्हा ते पहिल्या दर्शनामध्येच त्यांना जो एक भाव झाला की अरे ही तर माझी, म्हणजे ही तर जगाची आई आहे, आणि ते प्रणाम करू शकले नाही. आणि जसं एक लहान मूल आपल्या आईच्या मांडीवर आपलं म्हणजे डोकं ठेवतं मांडीवर आणि लाड करतं आईचं, किंवा आई तसं लाड करते, तसं शिवाजी महाराजांनी त्यांच्या मांडीवरती आपलं डोकं तिथे ठेवलं. म्हणण्याचा अर्थ काय की भगवान श्रीरामकृष्णांच्या म्हणजे प्रत्येकाचे भाव त्यांनी जपलाय, पण त्या भावाच्या व्यतिरिक्त त्यांनी असं काही परिपूर्णता आणलेली आहे प्रत्येका, विशेषकर डायरेक्ट डिसिपल्सच्या जीवनामध्ये, की त्यांना परिपूर्ण, म्हणजे ज्याला म्हणतो ना की बांगलामध्ये तो शब्द आहे, म्हणजे एक ध्येय, म्हणजे ज्याला म्हणतो की नुसतं एक भाव घेऊनच राहणं ठाकूरांना कधी आवडायचं नाही. ठाकूर काय म्हणायचे? आम्ही झालेव थाकबो और झोलेव थाकबो. म्हणजे मला सगळ्या प्रकारची भाजी पाहिजे, सुकी भाजी पण पाहिजे, रस्सा पण पाहिजे, चटणी पण पाहिजे, कोशिंबीर पण पाहिजे, मला असं नुसतं एक घेऊन चालणार नाही. आणि तसंच त्यांनी आपल्या शिष्यांना सुद्धा घडवलं होतं. दोन अजून याचे फार महत्वाचे उदाहरण. आणि पहा, ठाकूर म्हणजे आपण म्हणतो की ठाकूर युनिव्हर्सल होते. फक्त धर्म आणि जाती घेऊन युनिव्हर्सल होत नसतं. हे पहा, हे जे युनिव्हर्सल आपण त्याची चर्चा करत आहोत, जी अतिशय सूक्ष्म स्तराची, बरं ठीक आहे आपण हिंदू आहोत म्हणून दुसऱ्या धर्माचा आपण सन्मान करतो, पण समजा मी एखादी व्यक्ती आहे की मला फक्त सख्य भाव आवडतं, अत्यंत सूक्ष्म गोष्ट आहे, पण ठीक आहे माझा जर सख्य भाव मला आवडतो किंवा मला ज्याला म्हणतो की सेव्य सेविका भाव आवडतो, तर तो माझ्याकरता ठीक आहे, पण मी फक्त त्याच्यापर्यंत सीमित नसलं पाहिजे अशी ठाकूरांची इच्छा होती. आणि विशेष करून म्हणून त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना याच पद्धतीने घडवलं. आणि ज्याला म्हणतो ना की कॅथोलिसिटी, सर्वसमावेशकता हा शब्द वापरतो आपण, हा त्याचा मला असं वाटतं की त्यांनी आपल्या शिष्यांना जे घडवलं हे सर्वसमावेशकताची, कॅथोलिसिटीची ही एकदम उच्च
उच्चपैकी उच्च स्थिती आहे. धर्म, जातपात याच्या तर पलीकडे होतेच, पण त्या गोष्टी या भावाच्या तुलनेमध्ये खूपच ग्रॉस आहे. पण भगवान श्रीरामकृष्ण इतके कॅथोलिक होते, कॅथोलिक ऑफ द कॅथोलिक, की त्यांनी ते भाव सुद्धा, की एक ध्येय, म्हणजे एक कल्ली म्हणतो मराठीत, तो शब्द आठवत नव्हता मला. ठाकूरांनी कधी पण आपल्या शिष्यांना एक कल्ली होऊ दिलं नाही. आणि हेच त्यांचं वैशिष्ट्य. आणि ते बरोबर ओळखून की अरे हा एकच भावाकडे जात आहे, तर त्याला अशी व्यवस्थित केलं की त्यांना त्यांचे ही पूर्ण जगाची आई आहे असं त्यावेळेस अनुभव झाला होता. दुसरे 2 उदाहरण फार महत्त्वाचे आपण घेऊया. एक राजा महाराजांचं. बरं, राजा महाराजांचं मुळात प्रवृत्ती द्वैत होती. मुळातच त्यांची प्रवृत्ती ती द्वैत होती. आणि ज्याला म्हणतो ना की गुराखी ज्याला म्हणतो आपण, कृष्णाचे बालसखा आणि सेव्य सेवक, म्हणजे कृष्ण माझा मालक, मी त्यांचा सवंगडी, असा त्यांचा तो भाव मुळात. आणि त्यातूनच त्यांची प्रगती झाली ठाकूरांच्या मार्गदर्शनाखाली. पण ते जेव्हा ओंकारेश्वरला आले, बंधू भगिनींनो, हे सगळा इतिहास तुम्ही नक्कीच वाचलेला आहे, फक्त मी संदर्भ म्हणून सांगतोय. ते जेव्हा ओंकारेश्वरला येतात, त्यांच्याबरोबर सुबोधानंदजी महाराज होते. आपल्याला वाचायला मिळतं त्यांच्या जीवनामध्ये, आपल्या राजा महाराजांच्या जीवनीमध्ये, की सतत 8 दिवस अद्वैत म्हणजे निर्विकल्प समाधीमध्ये संपूर्णपणे 8 दिवस गडलेले होते राजा महाराज, की जे आयुष्यभर सेव्य सेवक किंवा सख्य भाव घेऊन जगले. ओंकारेश्वरला त्या अद्वैत भावाची जी उच्च भूमी, तिथपर्यंत ते पोहोचले. का पोहोचले? ही ठाकूरांचीच शिकवण. सुबोधानंदजी महाराज आपल्या आठवणीत लिहितात की तेव्हा राजा महाराजांची अशी अवस्था होती की मला सतत त्यांच्या जवळ मी बसून राहायचो आणि भिक्षेमध्ये मिळालेली कोरडी भाकरी किंवा पोळी जे काही मिळत असेल पाण्यात भिजून ठेवत असे. त्यांचं मन थोडं खालती आलं की त्यांचं तोंड असं दाबून त्यात ती पोळी कोंबून देत असते की ते शरीर टिकलं पाहिजे. अशा घटना घडलेल्या आहे. आणि म्हणजे कसे म्हणजे हे सगळे गुरुबंधू एकमेकांवरती प्रेम करायचे की 8 दिवस मी म्हणजे मला झोप नाही काही नाही, मला सतत ते लक्षात यायचं की महाराज खूप उच्च अवस्थेमध्ये आहेत आणि हे शरीर त्याचं रक्षण झालं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा त्यांना थोडी काहीतरी असं जाण व्हायची की यांचं मन थोडंसं खालती येत आहे, तर ते लागलीच ते पाण्यात भिजवलेली पोळी काय चुरमा बिरमा करून ती त्यांच्या तोंडात टाकायचे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की एका बाजूला आयुष्यभर हे सख्य भावानी म्हणजे कृष्णाची भक्ती किंवा ठाकूरांची भक्ती केलेले आपले राजा महाराज, पण दुसऱ्या बाजूला एकदम निर्विकल्प समाधी सुद्धा त्यांनी गाठलेली. तुर्यानंदजी महाराजांचा सुद्धा एक आपण उदाहरण घेऊया. तुर्यानंदजी महाराजांच्या जीवनामध्ये ते सुद्धा बिलकुल जन्मापासूनच अद्वैत. ठाकूरांनी ते त्यांच्याबद्दल म्हटलंच आहे की जर तुम्हाला एक गीतेच्या अनुयायी एखाद्या साधूला बघायचं असेल तर हरीला बघा. म्हणजे बिलकुल पूर्णपणे घडलेले अद्वैत वेदांतामध्ये. पण जेव्हा स्वामीजींनी यांना आज्ञा केली की तू जाऊन पश्चिममध्ये कार्य कर, आणि त्यांनी शांती आश्रमाची स्थापना केली, तर शांती आश्रमाची स्थापना जेव्हा केली आणि तिथे अनेक असे ज्याला म्हणतो की अमेरिकन्स त्यांच्याबरोबर राहत होते, तर त्यांना अद्वैत वेदांत शिकवला का? नव्हे. त्यांनी पूर्ण भक्ती शिकवली आणि जास्त करून आपल्या माताजींबद्दलच ते बोलायचे. आता जोपर्यंत आतमध्ये जर ते नसेल तर ते बाहेर कसं येईल ना? म्हणजे ठीक आहे, त्यांच्या व्यक्तिगत जीवनाकरता तो अद्वैत वेदांत ठीक होता, पण भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांचा तो एककल्लीपणा काढून टाकला आणि एककल्लीपणा काढून त्यांच्यामध्ये तो एक भक्तीचा ज्याला म्हणतो की एक पूट दिला, ज्याच्या माध्यमातून ते एक कार्य पण झालं आणि तुर्यानंदजी महाराजांचा जो एककल्लीपणा सुद्धा नेहमी करता निघून गेला. तर अशी पण चर्चा केली बंधू भगिनींनो, तर आपल्याला हे लक्षात येतं की खरंच ठाकूरांचे हे सत्यसंकल्पचे 5 डायमेन्शन्स आपण विभिन्न चर्चा केली. शेवटचा अतिशय महत्त्वपूर्ण होता मला असं वाटतं, कारण की सर्वसमावेशकता इतक्या सूक्ष्म स्तरावरती, मी पुन्हा सांगू इच्छितो,
धर्म, जातपात हे बऱ्यापैकी ग्रॉस लेवलवरती आहे, स्थूल स्तरावरती आहे. पण आपण जे 5 भाव घेऊन साधना करत असतो किंवा आपला प्रत्येकाचा एक भाव असतो, त्याच्यामध्ये सुद्धा ठाकूरांना एक कल्लीपणा तो बिलकुल नाही आवडायचा. आणि म्हणून ते असं काही करायचे आपल्या शिष्यांना की त्यांचा तो एककल्लीपणा निघून प्रत्येक भावामध्ये ते समरस व्हायचे, हे आपल्याला लक्षात येतं. तर हा जो एक महत्त्वाचा मुद्दा होता, सत्य संकल्प, हा इथे पूर्ण होत आहे. याच्या पुढे जाऊया. अजून चॅप्टर आपला तोच चालू आहे, जटाधारी आणि वात्सल्य भावाची साधना. आता भगवान श्रीरामकृष्ण त्यांना सतत दर्शन घडत आहेत. त्या बालरामचंद्रांची ती सगळी लीला बघत आहेत, जटाधारी सुद्धा बघत आहेत आणि श्रीरामकृष्ण सुद्धा बघत आहेत. काय की ते छोटासा ती बालमूर्ती कशी पाण्यात खेळत आहे, आंघोळ करत आहे, खेळत आहे, कुठे जायला हट्ट करत आहे, काहीतरी विशिष्ट गोष्ट खायला हट्ट करत आहे, हे सगळं ठाकुरी बघत आहेत आणि जटाधारी सुद्धा बघत आहेत. अचानक एके दिवशी भगवान श्रीरामकृष्णांच्या मनामध्ये एक इच्छा प्रकट होते आणि ती म्हणजे की जटाधारींकडनं मंत्र दीक्षा घ्यायची, राममंत्राची. आता प्रश्न हा 2 प्रश्न इथे निर्माण होतात. आधी मी थोडासा एक इतिहास सांगू इच्छितो. तो इतिहास आपल्या सर्वांना माहितीच आहे, संदर्भ म्हणून सांगतो की भगवान श्रीरामकृष्ण हे वैष्णव परिवारातले, म्हणजेच त्यांच्या घरचे जे कुलदेवता रघुवीर होते. रघुवीरची सेवा पूजा भगवान श्रीरामकृष्णांनी कामारपुकुरला केलेली आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये हा नियम आहे की जर तुम्हाला तुमच्या म्हणजे कोणाची पण सेवा पूजा करायची असेल तर त्या मंत्रामध्ये म्हणजे तुम्हाला एखाद्या गुरूंकडनं तो मंत्र घ्यावा लागेल. आपल्याला लक्षात असेल की आपण बघितलं की ठाकूरांनी जेव्हा कालीची पूजा सुरू केली त्याच्या आधी त्यांनी काली मंत्र घेतला होता. नाव विसरतोय मी, त्यांच्याकडनं तो एक मंत्र घेतला होता. आणि तर तसंच कामारपुकुरला सुद्धा त्यांनी जो एक म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांची सेवा पूजा सुरू केली, ती सेवा पूजा सुरू करण्याच्या आधी त्यांनी राममंत्र तिथे घेतला होता. तर आता प्रश्न हा निर्माण होतोय की आता पुन्हा जेव्हा त्यांना त्या बाल रामचंद्रांची, केनाराम भट्टाचार्य नाव होतं बरं त्यांचं, जे काली मंत्राकडनं त्यांनी घेतलं होतं, केनाराम भट्टाचार्य, त्यांना बॅक ऑफ द माइंड ते सुरू होतं ते कोण होते तर नाव लक्षात आलं. केनाराम भट्टाचार्य त्यांच्याकडनं दीक्षा घेतली होती. कामारपुकुरला कोणाकडनं दीक्षा घेतली होती त्याचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळत नाही. पण प्रश्न जो आपला निर्माण होतो आपल्या मनामध्ये की एकदा त्यांनी राममंत्राची दीक्षा घेतली होती, आता पुन्हा त्यांच्या मनामध्ये, आणि ते कसे होते, सत्यसंकल्प, इच्छा जर झाली आहे तर ती पूर्ण होणारच. तर त्यांच्या मनात ही इच्छा का झाली की पुन्हा मी राममंत्र या जटाधारींकडनं घ्यावं. तर या प्रश्नाचं विवेचन करत असताना लीला प्रसंगकार ऋषीप्रवर म्हणतात की पहा, जेव्हा लहानपणी भगवान रघुवीरची पूजा करत असताना ठाकुरांनी जो राममंत्र घेतला होता तेव्हा त्यांचा भाव काय होता, सेव्य आणि सेवक. दिस इज वंडरफुल. पहा किती सूक्ष्म स्तरावरती जाऊन हे पुस्तक लिहिल्या गेलेलं आहे, ग्रंथ लिहिल्या गेलेला आहे, क्षमा करा, हे उपनिषद, हे ग्रंथ किती सूक्ष्म स्तरावरती जाऊन लिहिलं गेलेलं आहे. यातून लक्षात येतं की पुन्हा भगवान श्रीरामकृष्णांच्या मनामध्ये दीक्षा घ्यायची इच्छा का झाली, प्रभू रामचंद्राच्याच नावाचा मंत्र घ्यायची इच्छा का झाली, कारण की लहानपणी जो मंत्र घेतला होता तेव्हा ठाकुरांचा भाव होता सेव्य सेवक. म्हणजेच काय की प्रभू हे रघुवीर, प्रभू रामचंद्र हे माझे मालक आणि मी त्यांचा दास. तर हा भाव असताना जो त्यांनी मंत्र घेतला, जरी तो एकच इष्ट होता प्रभू रामचंद्र, पण भाव वेगळा असल्याने त्यांनी तेव्हा तो मंत्र घेतला होता. आणि आता ते भगवान रामचंद्रांची भक्ती करत आहेत कोणत्या भावाने, वात्सल्य भावाने. जर वात्सल्य भावाने जर ते
जर प्रभू रामचंद्रांची जर त्यांच्यावरती भक्ती करत आहेत आणि त्यांना अजून त्याच्यावरती पुढे जायचं असेल तर त्यांना दुसरं मंत्र घेणं हे अपेक्षित आहे. म्हणून त्यांच्यामध्ये त्याची इच्छा निर्माण झाली आणि जटाधारी तिथे उपलब्धच होते. हा किती सूक्ष्म, म्हणून म्हणतो ना की लीला प्रसंग ज्याने वाचून आत्मसात केला धन्य धन्य येतो. किती सूक्ष्म गोष्ट पहा. भाव बदलला, इष्ट तेच आहेत, साधना करणारे सुद्धा तेच आहेत, पण भाव बदलला तर मंत्र बदलेल. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की अरे पण पुन्हा मंत्र घ्यायची आवश्यकता काय, कारण की त्यांना दर्शन घडलेलं आहे. अरे तो बाल रामचंद्र त्यांच्याबरोबर खेळतोय, हुंदडतोय, खातोय, भांडणं करतोय, पाण्यामध्ये कोलांट्या खातोय, एवढे सगळे दर्शन झाले, मग पुन्हा साधना करण्याची म्हणजे मंत्र घेऊन आणि पुन्हा साधना करण्याची बालरामचंद्राची आवश्यकता कसली आहे. याचं विवेचन करताना लीला प्रसंगकार सांगतात की आपण याची चर्चा आधी केलेली आहे की ठाकूरांचं कसं होतं, प्रेमापोटी व्याकुळतेपोटी आधी दर्शन नंतर साधना. त्यातून काय घडतं, शास्त्र प्रमाणित होतात. वंडरफुल. पहा तीच गोष्ट जी आपण जवळपास मला वाटतं 3 किंवा 4 महिने आधी डिस्कस केली होती एखाद्या वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये, पण तीच गोष्ट बरोबर रिपीट करून लीला प्रसंगकार पुन्हा आपल्या मनावरती बिंबणं करतात. तीच गोष्ट स्टॅम्प करत आहेत की ठाकूर कशा करता आले होते, शास्त्र प्रमाणित करण्याकरता आले होते. आणि म्हणून पहा त्यांच्या सगळ्या साधनेमध्ये हेच दिसतंय, दर्शन आधी आणि शास्त्रोक्त साधना नंतर. आणि बरोबर दर्शन वगैरे सगळं झालं, त्या बाल सखाबरोबर रामचंद्राबरोबर खेळणं हुंदडणं सगळं झालं, पण आता पुन्हा ती इच्छा निर्माण झाली की नाही, मला प्रभू रामचंद्रांची शास्त्रोक्त पद्धतीने साधना केली पाहिजे. ती इच्छा निर्माण होते आणि लागलीच आपले काय म्हणतात त्याला जटाधारी, त्यांना सुद्धा कळतं की याच्या मनात काय आहे, म्हणजे ठाकूरांच्या मनात, ते सुद्धा त्यांना दीक्षा देतात आणि ठाकूर काही दिवसामध्येच ती शास्त्रोक्त साधना करून आणि त्याच्यामध्ये ते पारंगत सुद्धा होतात. प्रभू रामचंद्रांचे म्हणजे त्या मूर्ती त्यांच्याबरोबर खेळायची, हुंदडायची, खेळायची, खायची प्यायची, त्यातून त्यांना असं काय जाणवलं की त्यांना अजून सुद्धा त्या म्हणजे वात्सल्य भावाच्या टोकापर्यंत जाण्याची इच्छा झाली. पण सगळे प्रश्न स्वतः मांडतात आणि स्वतःच त्याचं निराकरण करतात. कसं असतं की एखाद्या मूर्तीचं दर्शन झालं आणि त्या मूर्तीचं आपल्या स्वरूपामध्ये अनुभव जोपर्यंत करून घेत नाही तोपर्यंत सगळ्या प्रकारचे डाऊट्स आपल्या मनामध्ये क्लिअर होत नाहीत. आणि याचं बेस्ट उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले नामदेव महाराज. ठरलेली वेळ संपलेली आहे, मी हे क्लायमॅक्सवरती आज सोडतो, कारण की हा प्रश्न खूप जोरदार आहे की दर्शन होऊन राहिलंय मग पुन्हा साधना करायची इच्छा का होती. त्याचं एक कारण तर आपण अनेक वेळा चर्चा केलेली आहे की ठाकूरांना शास्त्र हे त्याची म्हणजे ते सत्य आहे ते प्रमाणित करायचं होतं, म्हणून तशी गोष्टी घडली. पण आता ही मूर्ती त्यांच्याबरोबर इतकी महिन्यापासून खेळतीये आणि सगळं धिंगामस्ती सुरू आहे, तरी सुद्धा त्यांना ते आत्मस्वरूपमध्ये त्या वात्सल्य भावाच्या माध्यमातून आत्मस्वरूपमध्ये म्हणजे तो अनुभव घ्यायची आवश्यकता का त्यांना म्हणजे त्याची आवश्यकता फील झाली, याचं विवेचन आपण येत्या वर्गात करण्याचा प्रयत्न करूया. कारण की ती नामदेव महाराजांची गोष्ट पूर्ण होणार नाही आणि तो ॲनालिसिस सुद्धा पूर्ण होणार नाही. तर आज आपण इथेच थांबूया, येत्या बुधवारी पुढे चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.